तर नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज काढली होती मी हॉलची साफसफाई। तर आता गहू पेरायचा सीझन आहे, त्यामुळे आहे ना आज आमच्या जे हॉलमधील गहूचे पोते वगैरे आहेत ते पूर्ण काढले होते आम्ही, कारण आज काही गहू पेरणं होते, त्यातील काही कठ्ठे त्याच्यासाठीच देणार होतो। आणि त्यानंतर काही कठ्ठ्यांमध्ये सोंडे वगैरे झाले होते, ते कठ्ठे आम्ही उचलले आणि वरती वाव घातले माळीवर। त्यानंतर आहे ना, जिथं गव्हाचे पोते वगैरे राहतात तिथं मोठे मोठे खड्डे केले होते उंदरांनी। आता एवढ्या शिमिटच्या घरात पण उंदरं मोठे मोठे खड्डे करतात, बाकी मानावं लागेल उंदरांना। त्यानंतर आहे ना, मी हॉलमध्ये आहे ना पूर्ण धुळला झालेला होता, त्यामुळे निरमा वगैरे टाकला फरशीवर आणि त्याच्यावर पाणी टाकून घेतलं आणि खिडक्या वगैरे पूर्ण दोन्ही तिन्ही खिडक्या धुवून घेतल्या आणि दरवाजे वगैरे धुतले होते, कारण धुळलाच भयानक झाला होता। त्यानंतर आहे ना, मी जे साबणाचं शॅम्पूचं जे निरमाचं पाणी केलं होतं ते पूर्ण धुवून वगैरे काढलं आणि ते साफ करून झाल्यावर नंतर मी हॉलमध्ये थोडंफार चांगलं पाणी आणून टाकलं होतं। आता काही जाते पाटे वरोटे जे आहेत आमच्या घरात ते पण मी साईडनं केले होते, आणि आमची सखूबाई आणि बकूबाई आमच्या 2 म्हशी ना, त्या पण व्यवस्थित आज पुसपास करून घेतल्या होत्या मी। खूप दिवसाचा त्यांच्यावर पण धुळला चढला होता, आणि त्यानंतर असा क्लीन आणि स्वच्छ आमचा हॉल झालेला आहे सध्या तरी। आता गहू आल्यानंतर पाहू आता काय होते। तर चला बाय, भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये।